सारथी. मी अमृता. आणि मी केतन. आज आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. असा प्रश्न जो कदाचित तुम्ही स्वतःला अनेक दिवसात विचारला नसेल. मी हे सगळं का करतोय? रोज सकाळी उठणं, काम करणं, बिझनेस वाढवणं, कस्टमर्सना सांभाळणं, टार्गेट्स पूर्ण करणं. पण या सगळ्यामागचं कारण काय आहे? आणि गंमत म्हणजे आपल्यापैकी अनेक जण याच प्रश्नापासून दूर पळत असतात. कारण आपण इतके बिझी झालेले आहोत की हे प्रश्न स्वतःला विचारायला आपल्याकडे वेळच नाही. आपण गाडी चालवण्यात एवढे बिझी आहोत की पेट्रोल भरायला वेळच नाही. आपण करिअर बिल्ड करतोय, बिझनेस बिल्ड करतोय, पण स्वतःला बिल्ड करतोय का? हा महत्वाचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. आणि म्हणूनच जगभरात लाखो लोकांनी वाचलेलं एक पुस्तक आज आपण समजून घेणार आहोत. इकिगाई. हे पुस्तक आपल्याला फक्त यशस्वी कसं व्हायचं हे शिकवत नाही, तर अर्थपूर्ण जीवन कसं जगायचं हे शिकवतं. मी अनेक उद्योजकांना भेटतो. त्यांचा बिझनेस चाललेला असतो, रेव्हेन्यू वाढत असतो. लोक त्यांना सक्सेसफुल समजत असतात, पण आतून ते थकलेले असतात. कारण पैसा मिळतोय, पण अर्थ हरवलेला असतो. मला पुस्तकातील एक उदाहरण खूप आवडलं. दोन लोक चहा विकतात. पहिला म्हणतो, मी चहा विकतो. आणि दुसरा म्हणतो, मी लोकांच्या दिवसाची चांगली सुरुवात करतो. काम एकच, पण दृष्टिकोन वेगळा आहे. पहिली व्यक्ती फक्त प्रोडक्ट किंवा उत्पादन विकतोय, तर दुसरा अनुभव किंवा एक्सपिरियन्स निर्माण करतोय. आणि म्हणूनच एंटरप्रेनरला फक्त बिझनेस मॉडेल पुरेसं नसतं. त्याच्याकडे व्हाय असणं आवश्यक असतं. कारण मोटिवेशन संपतं, एनर्जी कमी होते, लोक टीका करतात, रिझल्ट्स उशिरा मिळतात. तेव्हा तुम्हाला पुढे नेणारी एकच गोष्ट म्हणजे व्हाय, तुमच्या अस्तित्वाचं अग्निहोत्र. एकेकाईचा दुसरा भाग मला खूपच प्रॅक्टिकल वाटतो, आणि तो म्हणजे ऊर्जा किंवा एनर्जी. हो, कारण आपण अनेकदा प्रॉडक्टिव्हिटीच्या मागे धावत असतो, पण एनर्जीकडे लक्ष देत नाही. तुम्ही कधी लक्ष दिले का? काही कामं करून आपण पूर्ण थकून जातो आणि काही कामं करून आपण अजून उत्साही होतो. उदाहरणार्थ, मला ट्रेनिंग घ्यायला, उद्योजकांशी चर्चा करायला, सिस्टम्सबद्दल बोलायला खूप आवडतं, आणि त्यातनं मला प्रचंड ऊर्जा मिळते. एखाद्या व्यक्तीला डिझायनिंगमध्ये आनंद मिळतो, कोणाला नेटवर्किंगमध्ये, कोणाला शिकवण्यामध्ये. आणि अनेकदा आपण आपल्या एनर्जी झोनमध्ये असलो ना, की सगळं जबरदस्त असतं. पण जसंच आपण ह्या एनर्जी झोनच्या बाहेर येतो, आपल्याला थकल्यासारखं किंवा बर्नआउट झाल्यासारखं फील होतं. इकिगाई सांगतं, ज्या कामातून तुम्हाला ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते, त्या कामाला तुमच्या आयुष्यामध्ये जास्त जागा द्या. मला वाटतं हा भाग प्रत्येक उद्योजकाने ऐकायला हवा. लहानपणापासून आपल्याला सांगितलं जातं, तुझं गणित कमकुवत आहे, इंग्लिश सुधार, हे येत नाही ना ते शिक. पण इकिगाई एक वेगळाच विचार मांडतं. तुमच्या स्ट्रॉंग पॉइंट्सवरती काम करा. कारण जगात कोणतीच व्यक्ती सगळ्या गोष्टीत उत्तम नसते, पण प्रत्येक व्यक्ती एखाद्या गोष्टीत एक्सेप्शनल किंवा सर्वोत्तम असते. कोणी लोकांना प्रेरित करू शकतं, कोणी स्ट्रॅटेजी बनवू शकतो, कोणी सिस्टम्स तयार करू शकतो, कोणी रिलेशनशिप बिल्ड करू शकतो. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या नॅचरल स्ट्रेंथवर काम करता, तेव्हा ग्रोथ एफर्टलेस वाटायला लागते. हा भाग अनेक लोकांसाठी डोळे उघडणार आहे. कारण लोक म्हणतात, मला हे आवडतं. पण मार्केट विचारतं, त्यातून तुम्ही कोणती समस्या सोडवताय? म्हणजे फिटनेस आवडणं वेगळं आणि लोकांना हेल्दी बनवणं वेगळं. रायटिंग आवडणं वेगळं, आणि लोकांच्या विचारांमध्ये तुमच्या रायटिंगमधनं बदल घडवणं हे पूर्णपणे वेगळं. बिझनेस पॅशनवर चालत नाही, बिझनेस व्हॅल्यूजवर चालतो. लोक प्रॉडक्ट विकत घेत नाहीत, तर ते त्याच्यामुळे सुटणारा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग विकत घेतात. इकिगाईमधील सर्वात सुंदर भाग म्हणजे कॉन्ट्रीब्युशन. कारण खरा आनंद फक्त घेण्यात नसतो, तो देण्यात असतो. एक टीचर फक्त शिकवत नाही, तो आयुष्य बदलतो. एक डॉक्टर फक्त उपचार करत नाही, तर तो आशा देतो. आणि एंटरप्रेनर, तो फक्त प्रॉडक्ट विकत नाही, तो समस्या सोडवतो, रोजगार निर्माण करतो, लोकांच्या आयुष्यात बदल घडवतो. आणि म्हणूनच तुमचा बिझनेस किती मोठा आहे
हे तेवढं महत्वाचं नाही. तो किती लोकांच्या आयुष्यात फरक घडवतो हे जास्त महत्वाचं. एक गोष्ट मी अनेक लोकांमध्ये पाहते. त्यांना पर्पज सापडलेलं असतं, पण ॲक्शन नसते. आणि पर्पज शिवाय ॲक्शन म्हणजे आंधळेपणा आणि ॲक्शन शिवाय पर्पज पूर्णपणे निरुपयोगी. म्हणूनच पुस्तक सांगतं, मोठं पर्पज रोजच्या छोट्या सवयींनी जिवंत राहतं. रोज 20 मिनिटं शिकणं, 20 मिनिटं कॉन्टेंट क्रिएट करणं, 20 मिनिटं सेल्सवर काम करणं किंवा 20 मिनिटं नियोजनात इन्व्हेस्ट करणं. हीच छोटी पावलं मोठ्या आयुष्याची दिशा ठरवतात. त्या पुस्तकात ना मला एक गोष्ट समजली. लोकांना फक्त सक्सेस हवी नसते, तर त्यांना अर्थपूर्ण, मीनिंगफुल असं आयुष्य हवं असतं. आणि इकिगाई आपल्याला हेच शिकवतं, की यश म्हणजे फक्त पैसा नाही. यश म्हणजे सकाळी उठल्यावर उत्साह असणं, कामात अर्थ सापडणं, लोकांच्या आयुष्यात योगदान देणं आणि रात्री झोपताना समाधान मिळणं. जेव्हा व्हाय, स्ट्रेंग्थ, एनर्जी, व्हॅल्यू आणि कॉन्ट्रिब्युशन एकत्र येतात, तेव्हा इकिगाई जन्माला येतं. जर तुम्हाला तुमचा वाय शोधायचा असेल, तुमची ताकद ओळखायची असेल आणि पर्पज ड्रिव्हन एंटरप्रेन्योर बनायचं असेल, तर तुम्हाला स्वराज्य क्रियाचक्रमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही इन्व्हाइट करत आहोत. इथे आपण फक्त पुस्तकांचा अभ्यास करत नाही. आपण पुस्तकांमधील विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवतो. प्रत्येक आठवड्याला एक पुस्तक, 7 व्हिडिओज, प्रत्येक व्हिडिओवर आधारित एक ॲक्शन, प्रत्येक ॲक्शनमधून ट्रान्सफॉर्मेशन. डिस्क्रिप्शनमधील लिंकवर क्लिक करा आणि आजच रजिस्टर करा. कारण अर्थपूर्ण आयुष्य, समृद्ध व्यवसाय आणि ऊर्जापूर्ण दिवस हा प्रत्येक उद्योजकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. जय शिवराय. तुमचं इकिगाई एका वाक्यात लिहायचं असेल तर ते काय असेल? याचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. कारण कदाचित त्या एका उत्तरातून तुमच्या आयुष्याची पुढची दिशा ठरणार आहे. पुढच्या पुस्तकात लवकरच भेटूया. जय शिवराय.